परभणी जिल्ह्यामध्ये निवडणूक निरीक्षकांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केलेली आहे। जिल्हा प्रशासन कामाला लागलेलं आहे। कृष्णकुमार निराला तसेच मैनुद्दीन एन मतदारसंघासाठी हे मतमोजणीचं काम पाहणार आहे। दोन्ही निवडणूक निरीक्षकांनी मतमोजणीची तयारीची पाहणी केलेली आहे। आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांचा त्यांनी आढावा घेतलाय। ज्या ज्या टेबलवर मतमोजणी होणार आहे त्या सर्व कक्षांची त्यांनी पाहणी केली आहे। त्यांच्यासोबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली। कर्मचारी अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते। लोकसभेचे निकाल 4 जूनला होत आहे आणि सगळं प्रशासन कामाला लागलं असून जिल्हा निवडणूक अधिकारी आपल्या सोबत आहे। आपण जाणून या कशी प्रकारची प्रक्रिया असेल, कसं नियोजन आहे आणि किती वाजेपर्यंत आपल्याला फायनल रिझल्ट लागेल। सर, काय आहे परिस्थिती? 17 परभणी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक 4 जून 2024 रोजी आपले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी होणार आहे। सकाळी 8 वाजेपासून प्रत्यक्ष मोजणी सुरू होईल। यासाठी आपण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 84 टेबल्स नेमलेले आहेत। यासाठी साधारण 750 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। सुमारे 250 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। मतमोजणीची संपूर्ण तयारी झालेली आहे। या ठिकाणी 2 निवडणूक निरीक्षक परभणी जिल्ह्यात आलेले आहेत। मतमोजणी त्या दिवशी 8 ला सुरू होईल आणि परभणी जिल्ह्यामध्ये 34 उमेदवार असल्यामुळे साधारण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंतिम निकाल आपल्या हाती येईल असा आमचा अंदाज आहे। पोलीस दलाकडून आपल्याकडे उमेदवारांची भरपूर गर्दी असणार, त्यानुसार पोलीस बंदोबस्त कसं राहील? निश्चितच लोकसभेची निवडणूक असल्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात असणार आहे। आपण जे काउंटिंग एजंट आहेत, उमेदवाराचे जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत, त्यांना रितसर पास देणार आहोत। प्रेस आणि बाकी यांना पास देणार आहोत। त्या अनुषंगाने गर्दी लक्षात घेता पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केलेला आहे। पूर्ण बॅरिकेटिंग केलेलं आहे, त्यामुळे बंदोबस्ताबद्दल कुठली अडचण येणार नाही। सर, शेवटी निवडणूक मोठ्या प्रमाणावर झालेली आहे 2 दिग्गज मध्ये, आणि आपल्या जनतेला काय आव्हान असेल त्या दिवशी? जनतेला एवढंच आव्हान राहील की निवडणुकीमध्ये जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांनी आपला आनंद निश्चित साजरा करावा। मात्र कायद्याचं बंधन ठेवावं। कुठल्या प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी। कुठल्याही धर्माबद्दल, कुठल्याही उमेदवाराबद्दल वैयक्तिक शब्दप्रयोग करू नये। कोणाच्याही भावना दुखवतील, कुठल्या धर्माच्या, व्यक्तीच्या, समाजाच्या भावना दुखवतील असे कोणतेही वक्तव्य करू नये आणि जाहीरपणे कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी, असं आवाहन मी जिल्हा दंडाधिकारी म्हणून करतो। पोस्टल आणि इतर जे मतदान इतर जिल्ह्यातून आलेले त्यांची फेऱ्या एकदम शेवटी होणार आहे का सुरुवातीला, नेमकं काय ते कसे? पोस्टल मतदानाची सुरुवात सकाळी 8 वाजता होईल आणि पोस्टल मतदानाची सुरुवात 8 ला झाल्यानंतर 8:30 ला आपल्या ज्या ईव्हीएम आहेत, म्हणजे मतदान यंत्रावरची मतमोजणी सुरुवात होईल। मात्र शेवटी पोस्टल बॅलेट पेपरची काउंटिंग झाल्यानंतरच मशीनवरचा शेवटचा राऊंड काउंटसाठी घेण्यात येईल।